नमस्कार. माझी कहाणी डॉक्टर हेलन केलर यांच्या स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचा अनुवाद शरदचंद्र गोखले यांनी केला आहे. साधना प्रकाशन पुणेतर्फे प्रसिद्ध केला आहे. वाचन स्वर दीपाली कात्रे. तोंडापुढे वर्तमानपत्र धरून वडील काय करीत असतात याचे मला त्यावेळी कोडेच वाटे. मी त्यांचा चष्मा लावून त्यांची नक्कल करत असे, पण मला काही ते कोडे कित्येक वर्ष सुटले नाही. नंतर वर्तमानपत्र म्हणजे काय ते कळलं आणि माझे वडील तशाच एका वर्तमानपत्राचे संपादक होते हेही मला समजले. माझे वडील मोठे प्रेमळ आणि कुटुंबासंबंधी जिव्हाळा बाळगणारे होते. शिकारीचा काळ सोडला तर ते सहसा घर सोडून बाहेर जात नसत. ते एक प्रसिद्ध शिकारी होते आणि नेमबाज म्हणून त्यांनी मोठा लौकिक संपादन केला होता. घराच्या खालोखाल त्यांचे शिकारी कुत्री आणि बंदुका यावर प्रेम होतं. ते अत्यंत आतिथ्यशील होते आणि खरं म्हटलं तर दोष वाटावा इतक्या पराकोटीला त्यांचा हा गुण गेला होता. बरोबर पाहुणा न आणता ते परत आले असे क्वचितच होई. त्यांच्या बागेचा त्यांना फार अभिमान वाटे. असे म्हणतात की आमच्या जिल्ह्यातील सर्वात चांगली कलिंगडे, स्ट्रॉबेरी आमच्याच बागेत होत. माझे वडील पहिल्या बहराची द्राक्ष आणि निवडक बेरी आणून मला देत असत. एकाच झाडापासून दुसऱ्याकडे, एका वेलीपासून दुसरीकडे ते मला घेऊन जात. त्यावेळचा त्यांचा प्रेमळ स्पर्श आणि मला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी त्यांना वाटणारी उत्सुकता यांची मला स्पष्ट आठवण आहे. ते गोष्टी सांगण्यात मोठे पटाईत होते आणि मी भाषा शिकल्यानंतर ते त्यांच्या सुरस दंतकथा माझ्या हातावर खुणांच्या अक्षरांनी जुळवून दाखवत आणि योग्य वेळी तीच गोष्ट मी पुन्हा सांगितली की त्यांना बेसुमार आनंद होई. 1896 साली उत्तर अमेरिकेत उन्हाळ्याच्या अखेरीचे सुंदर दिवस मी घालवित होते. पण त्याचवेळी वडिलांच्या मृत्यूची बातमी मला मिळाली. ते थोडेच दिवस आजारी होते. थोडासाच काल यातनात गेला आणि अखेर सारे संपले. माझ्या जीवनातले पहिले दुःख आणि मृत्यूशी माझा आलेला पहिला संबंध तो हाच. माझ्या आईविषयी मी लिहू तरी काय? माझ्या अंतःकरणात ती इतकी भरवून उरली आहे की तिच्याविषयी काही बोलणेसुद्धा मला जड झाले आहे. बरेच दिवस माझी लहान बहीण मला परकी वाटे. मला कळले होतं की आता मी काही आईची एकुलती एक लाडकी उरले नाही. त्यामुळेच तिचा मला मत्सर वाटू लागला. ज्या मांडीवर मी बसत असे त्यावर ती सदा सर्वदा बसायची आणि त्यातच आईचा सारा वेळ तिच्याकरताच जाऊ लागला. एक दिवस काहीतरी झाले आणि माझ्या मत्सराच्या आगीत अपमानाचे तेल पडले. त्याच वेळी नान्सी नावाची माझी एक फार लाडकी पण फार वापरलेली एक भावली होती. माझ्या प्रेमाचा पाऊस आणि रागाचा वर्षाव त्या बिचारीवरच होत असे आणि त्यामुळे ती अगदी खराब आणि फाटायला झालेली. माझ्याजवळ तसं म्हणाल तर खूपच भावल्या होत्या. काही बोलत, काही रडत, तर काही डोळ्यांची उघडझाप करत. पण बिचाऱ्या नान्सीवर माझे जेवढे प्रेम होते तितके दुसऱ्या कुठल्याच भावलीवर नव्हते. तिचा स्वतंत्र पाळणा होता आणि तिला झोके देऊन झोपवण्यात मी तासनतास घालवत असे. ती भावली, तो पाळणा यांना मी डोळ्यात तेल घालून जपत असे. पण एकदा त्या पाळण्यात माझी धाकटी बहीण झोपलेली मी पाहिली. त्यावेळी धाकट्या बहिणीविषयी मला अजिबात प्रेम वाटत नव्हते, उलट मत्सरच होता आणि त्यातच हा प्रकार पाहताच मी संतापाने लाल झाले. मी धावत जाऊन तो पाळणा उलटून टाकला. आईने धावून बेबीला झेलले नसते तर ती केव्हाच मेली असती. दृष्टी नाही आणि ऐकायचीही शक्ती नाही. या दोन्हीमुळे निर्माण होणाऱ्या भयान शांततेच्या दरीतून जाताना मायाळू शब्दातून किंवा वागण्यातून निर्माण होणाऱ्या मैत्रीची आणि सौहार्दाची मला कशी कल्पना येणार? पण नंतर लवकरच मिल्ट्रेडची आणि माझी गट्टी जमली आणि आम्ही दोघींच्या अंतःकरणात एकमेकांविषयी असा ओलावा निर्माण झाला. ती आणि मी गळ्यात गळा घालून जीवनाचा रस्ता चालू लागलो. तिला अर्थातच माझी हातावर खुणांच्या अक्षराने लिहिण्याची कला येत नव्हती. मलाही तिचे बालिश बोबडे बोल समजत नव्हते. हळूहळू बोलण्याची व इतरांना माझे विचार सांगण्याची माझी वृत्ती बळावू लागली.
मला ज्या थोड्या खुणा माहीत होत्या त्या लवकरच अपुऱ्या पडू लागल्या. मला काय सांगायचे आहे हे मला खुणांनी सांगता येईन असे झाले. आणि मग मी संतापे, रागावे. मला जणू वाटे की कुठल्या तरी दुष्ट अदृश्य हाताने मला घट्ट मिठी मारली आहे आणि मग तिच्यातून सुटण्याचा मी जीवतोड प्रयत्न करीत आहे. मी खूप धडपडत असे. त्याचा उपयोग होई असे नाही, परंतु धडपडण्याचा स्वभावच माझा. आणि या साऱ्या धडपडीचा शेवट म्हणजे मी थकून जाई आणि मग रडू कोसळे मला. मग आई जवळपास असली तर मी तिच्या कुशीत शिरे आणि असहाय्य होऊन झालेले वादळ विसरे. पुढे पुढे तर दुसऱ्यांशी बोलण्याची, दुसऱ्यांना काही सांगण्याची आवश्यकता वारंवार वाटू लागली. आणि असे आदळ आपटीचे, मनस्तापाचे प्रसंग वरचेवर दररोज येऊ लागले. काही वेळा तर दर तासाने असे होई. माझ्या आईबाबांना तर त्याचे भारी वाईट वाटे. काय करावे हेच त्यांना कळेनासे होई. आमच्या घराच्या जवळपास एखादी आंधळ्या किंवा बहिऱ्या मुलांना शिकवण्याची शाळा नव्हती. शिवाय आमचे टस्कंबी या गावसुद्धा अशा आडवाटेला होते की इतक्या लांबून एकाच मुलीकरता कोणी शिकवायला येईल असे वाटत नव्हते. शिवाय मी तर बहिरी, मुकी आणि आंधळी. खरं म्हणाल तर मला शिकता येईल यावर आमच्या कित्येक नातलगांचा आणि स्नेहांचा विश्वासच बसत नसे. पण माझ्या आईने डिकन्सनचे अमेरिकन नोट्स हे पुस्तक वाचले होते. त्यातली लॉरा ब्रिगमन ही मुकी आणि आंधळी होती, पण तरीही तिने शिक्षण घेतले होते असं अंधुक आईला आठवत होतं. तेवढाच आईच्या आशेला आधार होता. पण आईला हेही आठवे की बहिऱ्या आणि मुक्या मुलांना शिकवण्याची ज्याने पद्धत शोधली तो डॉक्टर हो केव्हाच वारला होता. मग मात्र ती निराश होई. त्याची शिक्षण पद्धती बहुधा त्याच्या मृत्यूनंतर नाहीशी झाली असावी असं तिला वाटायचं. जरी कोणाला ती माहीत असली तरी अल्बामातील एका खेड्यात राहणाऱ्या छोट्या मुलीला त्या पद्धतीने कोण शिकवणार. मी 6 वर्षाची असताना इतरांनी असाध्य म्हणून निराश होऊन सोडलेल्या काही आंधळ्या मुलांना बरे करणाऱ्या बाल्टिमोरमधील एका नेत्ररोग विशारदाची कीर्ती माझ्या वडिलांनी ऐकली आणि माझ्या डोळ्यावर इलाज करण्याकरता मला ताबडतोब बाल्टिमोरला नेण्याचे त्यांनी ठरवले. त्या गमतीदार प्रवासाची अजूनही मला आठवण आहे. आगगाडीत मी कित्येक लोकांशी ओळख केली. एका बाईने मला खेळायला खोके भरून शिंपा दिल्या. माझ्या वडिलांनी त्यांना भोके पाडून दिली. त्या शिंपा मी ओवत बसे. पुढे या खेळात मी कित्येक दिवस रमले होते. या गाडीवरची तिकीट चेकरसुद्धा मोठा तो मायाळू होता. तो तिकीटे तपासायला, त्यांना भोके पाडायला जेव्हा गाडीत फिरे तेव्हा त्याचा कोट धरून मी त्याच्या मागे जाई. तिकिटांना भोके पाडणाऱ्या त्याच्या पंचशी मी खेळणे म्हणूनच खेळत असे. बाकावर एका कोपऱ्यात अंगाची घडी करून मी बसे आणि लहानशा जाड कागदावर मजेशीर भोके पाडीत तासनतास घालवत असे. माझ्या मावशीने मला टॉवेलाच्या जुन्या तुकड्यांची एक बाहुली करून दिली होती. त्याला ना आकार ना उकार, नाक, तोंड, डोळे, कान नसलेल्या त्या निराकार वस्तूच्या चेहऱ्याची कल्पना करणं मुलांना स्वप्नातसुद्धा शक्य झाले नसते. त्या बाहुलीच्या दुसऱ्या कोणत्याही दोषापेक्षा तिला डोळे नाहीत हे माझ्या ध्यानात फार चटकन आणि ठळकपणाने आले. मी कित्येक लोकांना पुन्हा ही गोष्ट सांगितली, पण माझ्या बाहुलीला कोणीच डोळे देऊ शकत नव्हते. मग एकदम एक कल्पना सुचली आणि बाहुलीच्या डोळ्याचा प्रश्न सुटला. मी पटकन बाकावरनं उतरले आणि बाकाखाली चाचपडत मावशीची शाल शोधली. या शालीच्या किनारीला मोठे मणी लावलेले होते. मी त्यातले 2 मणी ओरबाडून काढले आणि खुणा करून मावशीला सांगितले की माझ्या बाहुलीच्या डोळ्यांच्या जागी ते शिव. मावशीने माझे हात उचलून तिच्या डोळ्याला लावले आणि मी तिच्या खुणेला उत्तर म्हणून होकारार्थी मान हलवली. मावशीने ते मणी बाहुलीच्या डोळ्याच्या जागी शिवले आणि ते पाहताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु त्या बाहुलीवरचे माझे मन लगेच उडाले. त्या सबंध प्रवासात नंतर मी एकदाही धुसफूस केली नाही, कारण माझी बोटं आणि मन निरनिराळ्या नव्या गोष्टीत सारखे गुंतलेले असे. धन्यवाद.